लॉकडाऊनमध्ये काल पहिल्यांदाच मद्य विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 1.5 महिन्यापासून दुकानं बंद असल्यानं मद्यप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। मात्र कोरोनाच्या या संकटात शासनाचा हा निर्णय कितपत योग्य आहे, या निर्णयाचे फायदे आणि त्याचबरोबर तोटे काय असू शकतात, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बांग। सर, एम न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत। गेल्या 1.5 महिन्यापासून दारूची दुकानं बंद होती, मात्र सर्वच स्तरातून सरकारला विनंती केल्यानंतर शासनानं मद्य विक्रीची परवानगी दिली। सगळ्यात आधी याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? सर्व स्तरांवरनं विनंती करण्यात आली या वाक्यावर थोडं प्रश्नचिन्ह आहे। भारतामध्ये दारू प्यायला मिळाली नाही तर लोक किती ग्रस्त होतात, तळमळतात, याचं भीषण चित्र काल आपण टीव्हीवरती पाहिलं। आणि भारतातला मुख्य प्रश्न कोरोना की दारू असं चित्र काल खरं म्हणजे निर्माण झालं। भारतामध्ये दारू पिणारीच माणसं एकूण लोकसंख्या जी आहे 134 कोटीची, त्यातले 20 कोटी वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार 5 कोटी मात्र दारूने ग्रस्त आहेत। काल टीव्हीवरती जे आपल्याला दुकानांसमोर रांगा लावलेले दिसत होते, हे बहुतेक हे 5 कोटी दारूग्रस्त, ज्यांना दारूशिवाय भागत नाही, दारू त्यांना बोलवते, आठवते आणि आयुष्याचं नुकसान झालं तरी 72, रोग झाले तरी 72, पण मी दारू पिणार असं रेकलेस दारू पिणारे बहुतेक काल तिथे गोळा झाले होते। आणि मग त्यांची मागणी म्हणजे समाजाची मागणी आणि समाजाच्या हिताच्या मागणी असं गफलत करायला नको। बरोबर, नक्कीच। मात्र शासनानं हा निर्णय जाहीर केल्यानंतर कुठेतरी खुली मद्य विक्री ही बंदी असल्यानं चोरट्या मार्गाने ही दारू विकली जात होती, अशा अनेक बातम्या या कोरोनाच्या काळामध्ये समोर आल्या। मग सनदेशीर मार्गाने या विक्रीला परवानगी मिळते, तर यात गैर काय असा सूर कुठेतरी सोशल मीडियावरही पाहायला मिळाला। याबद्दल आपलं मत काय? सोशल मीडियावर, व्हॉट्सअप विद्यापीठावर चालणाऱ्या चर्चेला किती गांभीर्याने घ्यावा हा प्रश्न आहे। पण मी असा प्रश्न विचारेन की शासनाने परवानगी दिली की दारू चोरटी होती, याच्यामुळे दारूची घातकता कमी होते का? परवाना दिल्यामुळे फक्त शासनाला कर मिळतो, दारू सुरक्षित होत नाही, ती जी नुकसान करायची ती करतेच। भारतामध्ये दरवर्षी दारूमुळे जे नुकसान होतात, रोग होतात, अपघात होतात, आत्महत्या होतात आणि कॅन्सर होतात, सिरोसिस लिव्हर होतं, 5 लाख लोक दरवर्षी मरतात। आणि भारतातली निम्मी दारू ही शासकीय परवानाधारक आहे, पण निम्मी दारू चोरटी आहे। दोन्हीही मारतात। सरकारला कर दिला की दारू आपल्याला आता घातक नाही, सुरक्षित झाली असं काही होत नाही। म्हणून माझ्या दृष्टीने दोन्ही दारू घातक, चोरटी दारू विषारी असं पुष्कळदा आपण वाचतो। बरोबर, पण वस्तुतः भारतामध्ये दरवर्षी जवळपास 100 ते 200 माणसं विषारी दारू पिऊन मरतात। ती बहुतेक सगळी जिथे दारू खुली आहे त्या राज्यात होतात। म्हणजे काय की जिथे दारू खुली आहे, शासकीय दारू आहे, तिथे देखील स्वस्त मिळते म्हणून लोक, दोन्ही दारू घातकच। नक्कीच। आणि या काळामध्ये खरं तर हाच मुद्दा मी उपस्थित करणार होते। दुकानं बंद असल्यामुळे अनेकांनी हातभट्टीवर गावठी दारूकडे देखील त्यांचा कल होता। अनेक असे अड्डेही प्रशासनाकडून, पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आले। कोरोनाचं संकट आहेच, त्यामुळेही अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय। मात्र जर दारू बंदी उठली नसती तर अशा प्रकारे लोकांचा कल, जे दारूच्या आहारी गेलेले त्यांचा कल अशा दारूकडे वळाला नसता का? विषारी दारू म्हणा किंवा गावठी दारू म्हणा। नाही, पहिली गोष्ट आपण विषारी दारू आणि बेकायदेशीर दारू मध्ये फरक करू। जेव्हा दारूमध्ये मेथिल अल्कोहोल मिळवलं जातं तेव्हा ती विषारी होते आणि ती अत्यंत घातक असते, माणसं मरतात। पण ही गावठी दारूपैकी बहुतेक दारू ही मेथिल अल्कोहोलची दारू नाही। ती गावठी म्हणजे काय की ती कायदेशीर नाही, तिने कर चुकवलेला नाही आणि हातभट्टीची ती दारू आहे। जिथे दारू बंदी आहे अशा 5 राज्यांचा अभ्यास भारतातल्या वर्ल्ड बँकने केला आणि त्यांना असं दिसलं की जिथे दारूबंदी आहे तिथली दारू, एकूणच दारू समाजातली जवळजवळ 50% कमी झाली आणि स्त्रियांवरती होणारे गुन्हे आणि घरी होणारे अत्याचार
निम्म्याने कमी झाले. म्हणजे उलट आपण असं म्हणू शकतो आता की काल जी दारू सुरू झाली आहे याच्यामुळे आता घरोघरी स्त्रियांवरती अत्याचार, हिंसा आणि रस्त्यावरती बलात्कार हे दुप्पट होतील. त्यामुळे काही पुरुष दारू पितील आणि भारतातल्या सगळ्या स्त्रिया असुरक्षित होतील. नक्कीच. असं असलं तरी देखील काही आकडेवारी आणि काही बातम्या आमच्याकडे देखील आहेत, ज्यामध्ये दारू मिळाली नाही म्हणून कुठेतरी डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेला आहे. तर यावर काय सांगाल? कारण जे मद्यप्रेमी आहेत, 1.5 महिन्यापासून घरात आहेत, दारू मिळत नाहीये, अशातच घरातील स्त्रियांवर अत्याचार किंवा डोमेस्टिक व्हायलन्सच आपण त्याला म्हणू शकतो, अशाही बातम्या समोर आलेल्या आहेत. तर हेही एक चित्र आपण नाकारू शकत नाही. आपण दोन गोष्टी बघूया ना. एक असं की घरी जी डोमेस्टिक व्हायलन्स झाली ती क्वचित होती म्हणूनच तुमच्याकडे बातमी झाली. जे व्यापक प्रमाणात रोज घडतं त्याची बातमी होत नाही, त्याचं स्टॅटिस्टिक्स होतं. आणि म्हणून मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगितलं की दारू जिथे बंद झाली, शासकीय दारूबंदी झाली, चोरटी अजून खुलीच होती. त्या 5 राज्यामध्ये काही चोरटी दारू थांबली नाही, पण शासकीय दारू बंद झाली एवढ्यामुळेच स्त्रियांवरती अत्याचार आणि घरी होणाऱ्या मारहाण 50% ने कमी झाला. म्हणून कोरोना काळात दारू मिळत नव्हती म्हणून काही पुरुषांनी घरी हिंसा केली असेल, पण अशा छुटपुट घटना विरुद्ध निम्म्या बायांवरती होणारे अत्याचार 50% ने कमी होण्याची तुलना संभव नाही. इतका त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि दुसरं असं की दारू मिळत नाही स्त्रियांवरती व्हायलन्स करतात ते सरळ सरळ मानसिक रुग्ण आहेत. त्यांना व्यसन आहे, त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांना दारू देणं हा काही उपाय नाही आहे. त्यांना दारू नावाचा रोग आहे, अगदी शास्त्रीय मानसिक दृष्ट्या त्यांना हा रोग आहे. त्यांना अवलंबन झालाय, त्यांचा मेंदू दारूशिवाय काम नाही करत, शरीर दारूशिवाय काम करत नाही. त्यांना उपचार द्यायला पाहिजे. ज्यामुळे रोग झाला ते दारूच त्यांना पुरवणं, मग याच्यापेक्षा कोरोना व्हायरसच पुरवा की सगळीकडे. अगदी दारूचे हे दुष्परिणाम असू शकतात किंवा दारूसाठी अगदीच या दारूच्या साठी वाटेल ते करणारे लोकही समोर येत आहेत. मात्र आत्ताच काही वेळापूर्वी आपल्याकडे अहमदनगरहून एक बातमी आली, ज्यामध्ये काल पहिला दिवस होता, लोकांनी गोंधळ केला, त्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मात्र आज अगदी शांततेत दुकानाबाहेर लोक रांगा लावतात आहेत आणि मद्य विक्री सुरू आहे. त्यामुळे ही दारू मिळावी यासाठी शांततेतही मद्य विक्री होऊ शकते असाही प्रकार अहमदनगरमधून समोर येतोय. तर हे चित्र कधी आपण याचा विचार तरी कोणी केला असेल का की दारू खरेदी करण्यासाठी लोक शांततेनं सोशल डिस्टन्सचं पालन करत आणि प्रशासनानं जे नियम आखून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करत मद्य विक्रीला प्रोत्साहन देताना दिसत आहेत? काल जे आपण टीव्ही वरती पाहिलं आणि जागोजागी जे घडलं ते दारूमुळे जे अगदी बुभुक्षितासारखे वाट बघत होते ती माणसं तिथे आपण पाहिली. त्यांच्यापैकी काही लोकांचे इंटरव्ह्यू पाहिले. एक इंटरव्ह्यू मी जो पाहिला त्यात तो तरुण पुरुष तो असं म्हणतोय की महिनाभर दारू मिळालेली नाही, आता तर मी 3 दिवस नुसतं मटण खाणार, दारू पिणार, झोपून राहणार. आता पुरुषांचं जीवन असं करणारी वस्तू शासनाने राजरोज पुरवायला पाहिजे का, हा एक पहिला प्रश्न. त्यातला दुसरा एक दारुडा असे म्हणाला की मी तर भरपूर दारू पिणार, पण मला असं वाटतं की महिनाभर दारू मिळत नव्हती तेव्हा अनायासे सुटलीच होती, माझ्या खिशातला सगळा पैसा घरी जात होता. ही दारू सुरू नसती झाली, शासनाने पुन्हा सुरू केली नसती तर बरं झालं असतं, पण आता ती सुरू झाली तर मी थांबू शकत नाही, मी ती घेतलीच पाहिजे. म्हणजे घरच्या लोकांना मग पैसा मिळणार नाही, बाहेर कामधंदा नाही, सगळी कामं बंद आहे, त्यामुळे कमाई होत नाही आहे. आणि जो काही थोडासा पैसा खिशात आहे तो जर पुरुष, विशेषतः गरीब पुरुष दारूवर खर्च करायला लागले तर घरी काय पोचणार आहे? घरी मार पोचणार आहे, घरी उपवास पोचणार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मला तर असं वाटतं की जर भारतामध्ये दरवर्षी दारूमुळे 5 लाख मृत्यू होतात आणि 5 कोटी लोक दारू रोगग्रस्त आहेत, तर तोच मुख्य प्रश्न आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1700 मृत्यू झाले, त्यापेक्षा 1000 पट जास्त मृत्यू दारूमुळे दरवर्षी होतात.
हं, त्यामुळे शासनाने जी दारूबंदी अनायासे लागू केलीच होती, लोकांनी गर्दी करू नये, संपर्क करू नये म्हणून, हं. ती खुली करून शासनाने खरं म्हणजे दारूचा प्रचंड मोठा हत्ती मोकाट सोडला आणि त्याचं कोरोनाचं शेपूट मात्र धरून ठेवलेलं आहे. अगदी. प्रशासनाच्या निर्णयावरती संमिश्र अशा प्रतिक्रिया येतात आहेत. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये काल एकाच दिवशी सुमारे 26,000 मद्याच्या दुकानांमधून लोकांनी तब्बल 100 कोटीचं मद्य विकत घेतलंय. आर्थिक तोट्यातून बाहेर निघण्यासाठी महसुलाचा जर आपण विचार केला तर मग हा निर्णय योग्य नाही का? कारण संपूर्ण भारतावर एक आर्थिक मंदी आहे. कोरोनाच्या काळात उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे हा निर्णय घेणं या वेळेला योग्य की अयोग्य याबद्दल आपलं काय मत? बघा, दारूमुळे जे ग्रस्त पुरुष आहेत हं, त्यांच्या मजबुरीचा, त्यांच्या दारू नावाच्या रोगाचा फायदा घेऊन त्यांच्याकडनं कर वसूल करणं, हं, ज्यांना वाचवायला पाहिजे, रोगातनं बाहेर काढायला पाहिजे, त्याच्याऐवजी शासन त्याचा गैरफायदा घेत आहे की आता यांच्याकडनं कर वसूल करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे, यांचे खिसे कापा. हं, वस्तुतः चंदीगडची PGI मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट प्रसिद्ध आहे. हं, तिथल्या तज्ञांनी भारताच्या बाबतीत अभ्यास केलाय हं, की कर जेवढा भारतामध्ये दारूपासून मिळतो हं, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च दारूग्रस्तांना होणारे रोग, त्यांचा उपचार, त्यांच्यामध्ये होणारे लवकर मृत्यू, हं, ते काम करत नाही व्यसनामुळे, त्यामुळे होणारं नुकसान, आर्थिक नुकसान, या सगळ्यांचा हिशोब जर केला हं, तर त्यांनी हिशोब काढलाय की कर जेवढा मिळतो त्यापेक्षा अधिक 1,00,000 अब्ज रुपये, पुन्हा रिपीट करतो आकडा, हं, की 2011 ते 2050 या 40 वर्षात भारत 1,00,000 अब्ज रुपये दारूच्या नुकसानामुळे त्याची कॉस्ट जास्त पडेल. हे भारताच्या GDPच्या 2.25% आहे. पूर्ण भारतावर मध्ये शासनाचा आरोग्यावरती खर्च GDPच्या 1%, हं, आणि दारूमुळे होणारं जास्तीचं नुकसान, करापेक्षा पुढचं जास्तीचं नुकसान हे GDPच्या 2.25% आहे. तर ज्याला कोणाला थोडासाही अर्थशास्त्रीय विचार करता येतो हं, तो देखील म्हणणार की दारू हे अतिशय महाग अशा प्रकारचा रोग आहे, तो सुरू ठेवणं आणि त्याची कर वसूल करणं हा परवडणारा सौदा नाही. शिवाय दारूमुळे जे मृत्यू होतात, दारूमुळे कोट्यावधी आयुष्याची वर्ष वाया जातात, स्त्रियांवरती अत्याचार होतात आणि माणसं कामच करू शकत नाहीत. जी 5 कोटी माणसं दारूग्रस्त आहेत ती धड काम करू शकत नाहीत. 5 कोटी माणसांना बिनकामी करायचं किंवा अपघातग्रस्त करायचं आणि मग आर्थिक प्रगती करायची, हे शक्य तरी आहे का? त्यामुळे वर्ल्ड बँक म्हणत आहे की भारतासारख्या अविकसित देशांमध्ये ह्युमन कॅपिटल, मानवीय भांडवल हेच प्रमुख भांडवल आहे हं, आणि ते दारूमुळे इरोड होत आहे. भारतामध्ये 20% जनता, वयस्क स्त्रिया पुरुष आता दारू प्यायला लागलेले आहेत हं, आणि भारतामध्ये 5 कोटी दारूग्रस्त व्यसनी आहेत. याच्यामुळे भारताचं ह्युमन कॅपिटल इरोड होत आहे. त्यामुळे आर्थिक विकासाच्या सुरक्षेसाठी दारू कमी करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे असं तर वर्ल्ड बँक नाही म्हणत, पण दारू कमी करायला पाहिजे असं वर्ल्ड बँकही म्हणत आहे. तर अर्थशास्त्र म्हणा, आरोग्यशास्त्र म्हणा, स्त्रियांची सुरक्षितता आणि सन्मान म्हणा, किंवा समाजामध्ये जर एथिक्स पाळायची असेल, आपल्याला काल आपण पाहिलं हो, की सोशल डिस्टन्सिंग, दारूसाठी जे आपापलेले आहेत ते सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. हं, ते कोणताच नियम किंवा विवेक पाळणार नाही. दारू हवी तेव्हा पाळणार नाही आणि दारूच्या नशेतही पाळणार नाही. म्हणजे दारूच्या बाटली सोबत आता कोरोना घरपोच पोहोचणार. म्हणजे वस्तुतः ही दारूची दुकानं उघडली आहेत की कोरोना डिस्ट्रीब्युशन सेंटर उघडले आहे की जिथून हे पुरुष आता दारूची बाटली आणि नक्कीच. कोरोना मात्र आपल्या घरी या घेऊन उलट जाणार. चित्र देखील पाहायला मिळालं. मगाशीच मी ज्याचा उल्लेख केला, अहमदनगर असेल किंवा मुंबईतही जो भाग आहे, दुकानं उघडण्या अगोदरच लोक लाईनीत उभे आहेत, सोशल डिस्टन्सचं ते पालनही करतात आहे. म्हणजे ज्या दारुड्यांवरती आरोप केले जात आहेत किंवा घरपोच कोरोना पोहोचू शकतो, अशीच लोक सोशल डिस्टन्सचं पालनही करताना दिसत आहेत. त्यामुळे हा सरसकट आरोप करणंही तितकंसं मला वाटतं योग्य नसेल. त्यांचं अभिनंदन करूया का? असं आहे बघा की तुम्ही सोशल डिस्टन्स पाळून दारू घेतली काय किंवा न पाळता घेतली काय,
वैध घेतली काय की अवैध घेतली काय, गर्दीत घेतली काय की एकटी घेतली काय, जो घातक पदार्थ आहे आणि जो वैद्यकीय दृष्ट्या विष आहे तो घातकच राहणार. अगदीच वैद्यकीय दुसरं दृष्ट्या की त्याचबरोबर तुम्ही दारूच्या नशेमध्ये अगदी बाटली घेताना पोलीस मारतात म्हणून करायची सोशल डिस्टन्सिंग पाळले असेल दारू विकत घेताना, हं, ती दारू पोटात गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं भान राहणार आहे का? ट्रॅफिकचं भान राहणार आहे का? अगदी हात धुण्याचं भान राहणार आहे का? या सगळ्या शक्यता त्यामुळे- त्याचबरोबर दुष्परिणामांचा विचार करूनही दिल्लीमध्ये दारू महाग करण्यात आली आहे. MRP पेक्षा 70% अधिक कोरोना शुल्क प्रत्येक मद्याच्या बाटलीवर आकारण्यात आलेले आहे. ही शक्कल केजरीवालांनी लढवलेली आहे महसूल कुठेतरी गोळा करण्यासाठी. तर यावर आपलं मत काय? दारूवरती तसाही शासकीय कर हं, जवळपास 50% असतोच. हं, तो केजरीवालांनी वाढवून 70% केला तर याचं काही मला दुःख नाही, हं, कारण त्याचे मला दोन फायदे दिसतात. जितकी दारूची किंमत वाढते तितकं दारूचं कन्झम्पशन कमी होतं असं वर्ल्ड बँक म्हणतं. आणि दुसरं असं की त्या दारूमुळे दिल्ली सरकारला उत्पन्न मिळालं आणि त्यांनी जर काही भल्या कामासाठी वापरलं तर मी कमीत कमी त्याचा निषेध करणार नाही, पण मी असं म्हणेन की तो मूळ निर्णय चूक आहे. हं, दारू दुकानं खुली करून पुन्हा एकीकडे कोरोनाशी लढायचं हं, आणि दुसरीकडे कोरोनाच्या नियम विसरवणारा पदार्थ विकायचा राजरोसपणे, हा निर्णय चूक आहे. त्याच्यात त्यांनी आपली पोळी भाजून घेतली, 70% कर लावला आणि उत्पन्न कमवलं, यात मला हरकत काही नाहीये, पण त्यामुळे काही दारू उघडण्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे नुकसान फार अधिक होणार आहे. वस्तुतः या 1.5 महिन्याच्या काळात जेव्हा दारू बंद होती आणि महाराष्ट्रात तंबाखूही बंद होती, हं. कारण माणसं थुंकतात म्हणून केंद्र सरकारने आदेश काढून तंबाखू विक्री बंद केली होती. हं, यामुळे आरोग्याचं आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रचंड फायदा झाला असणार. तो कोणीतरी मोजायची गरज आहे. ट्रॅफिक ऍक्सिडेंट कमी झाले, सुसाइड्स कमी झाल्या, स्त्रियांवरचे बलात्कार कमी झाले. हा सगळा फायदा कोरोनाच्या नुकसानीपेक्षा कितीतरी जास्त फायदा आहे. त्यामुळे कोरोनाच्या निमित्ताने जी दारू आणि तंबाखू बंद झाली आहे हं. ती बंदच ठेवणं हे भारताच्या हिताच्या दृष्टीने अधिक योग्य पाऊल राहील. शासनाने ती संधी गमावू नये असं मी आता देखील अपील करू इच्छितो. हं, कोरोनाची साथ 2-3 महिन्यात निघून जाईल. अगदी दारू आणि तंबाखू मात्र दशकानुदशक भारतामध्ये दरवर्षी दारूमुळे 5 लाख मृत्यू आणि तंबाखूमुळे 10 लाख मृत्यू होतात. हं, हे आपल्याला हवे आहेत का? अगदी मात्र प्रशासनानं तंबाखू किंवा मद्य विक्रीवरती जरी बंदी घातली असेल तरी अवैधरित्या छुप्या पद्धतीनं त्याची विक्री सुरूच आहे. कुठेतरी पोलिसांना अशा वेळेला कारवाई करावी लागते. अनेक लोक यात पकडली जातात. त्यामुळे छुप्या पद्धतीने का होईना हे गैरव्यवहार सुरूच आहेत. मग खुल्या पद्धतीनं शासनानं परवानगी का देऊ नये असाही प्रश्न उपस्थित होतो. छुप्या पद्धतीने बलात्कारही होतात. मग काय त्याला शासनाने लायसन्स द्यायचा? आता बलात्काराचं लायसन्स, चोरीचं लायसन्स, चोरी विरुद्ध कायदा आहे, पण तरी चोरी तर होते. मग आता शासनाने काय चोरीची लायसन्सही द्यायची, बलात्काराची लायसन्स द्यायची? कर चोरला जातो. नीरव मोदी आणि विजय मल्ल्या कर चुकवून पळतात. मग आता याचे लायसन्स देऊया की कर चुकवण्याचं आणि चुकवून पळण्याचं लायसन्स. म्हणून काही गोष्टी समाजात गैर घडतात आणि त्या 100% थांबवत्या नाही आल्या म्हणून त्यांना राजरोस 100% कायदेशीर करणं आणि त्यांचा मार्ग खुला करून देणं यासारखा तर मूर्खपणा नाही होणार. नक्कीच ज्याप्रमाणे केजरीवालांनी दिल्लीमध्ये हा निर्णय घेतला, महाराष्ट्राची जर आपण आर्थिक परिस्थिती पाहिली आणि देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत, तर महाराष्ट्रात परवानगी देण्यात आलेली आहे ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये. तर आता येणाऱ्या काळामध्ये सरकारनं हा निर्णय पुन्हा मागे घ्यावा की जे जसं सुरू आहे तसंच सुरू राहावं? जाता जाता यावर आपलं काय मत? बघा, रेड झोन मध्ये त्यांनी परवानगी सगळ्यांना दिली नाही, कारण काय तिथे त्यांना कोरोनाचा प्रसार थांबवायचा आहे. मग काय ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये त्यांना कोरोनाचा प्रसार वाढवायचा आहे का? रेड झोन मध्ये परवानगी दिली नाही म्हणजेच दारूमुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढतो.
मग ग्रीन आणि ऑरेंज झोनने कोणतं पाप केलं? त्यांनी जर कोरोना आजपर्यंत थांबवून ठेवला, हं, तर म्हणजे काय आता तिने कोरोनाची दारू उघडून द्यायची? म्हणजे यशस्वी जर झालात तुम्ही, ग्रीन झोन राहिलेत म्हणजे यशस्वी झालात, आनंदाची बाब आहे. पण ते यश ज्यामुळे मिळालं, ती हं. दारू तंबाखू बंदी, ते उठवून आपण मिळालेलं यश गमावण्याचा धोका मात्र पत्करतो आहोत. म्हणून मी म्हणणार की कोरोनाच्या लढाईसाठी देखील ही लांब पल्ल्याची लढाई आहे, का एक महिन्याची लढाई नाही आहे. बरोबर. म्हणून कोरोनाच्या विरुद्ध लांब पल्ल्याच्या लढाईसाठी लोकांनी थुंकू नये, म्हणून खर्रा तंबाखू खायला नको, हं. लोकांनी डिस्टन्सिंग पाळावं, नियम पाळावे, सभ्यता पाळावी, म्हणून दारू प्यायला नको. आणि दारू आणि तंबाखू स्वतःच एवढी मोठी समस्या आहे. हं. खरं म्हणजे वस्तुतः कोरोनाच्या समस्येमुळे त्यांना फक्त टेकू मिळाला. पण जर कोरोना आणि दारू आणि तंबाखू हे तिन्ही प्रश्न एका झटक्यात सुटत होते आणि महिना दीड महिना आपण त्याचा अनुभव घेतला, काही प्रमाणामध्ये बेकायदेशीर सुरूही झाले असतील, पण फार कमी प्रमाणात होते. अगदी. आणि म्हणून म्हणून माझं तर शासनाला असं अपील राहील की जर समाजाचं हित, आरोग्य आणि अर्थशास्त्र तिन्ही सांभाळायचं असेल आणि स्त्रीची सुरक्षितता सांभाळायची असेल, तर दारू आणि तंबाखू दोन्ही कायमच बंद ठेवले पाहिजेत. अगदीच. खूप खूप धन्यवाद सर. आपण आमच्याशी चर्चा केली आणि कोरोना आणि मद्य यावरती नेमकं आपल्याला काय वाटतं आणि प्रशासनानं येणाऱ्या काळामध्ये संभाव्य धोका लक्षात घेऊन काय निर्णय घ्यायला हवेत याबद्दल आमच्याशी चर्चा